ताई नमस्कार. नमस्कार. आपण गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी लवकर प्रकट दिन येतो, त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी भजन सेवा केली होती. तर नक्की आपलं भजन कोणतं आहे, काय माहिती सांगा. श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ तळेगाव दाभाडे गेली 17 वर्ष आमचं भजनी मंडळ आहे आणि जवळजवळ बरेच वर्षापासून श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आम्ही दर गुरुवारी पहिल्यांदा महिन्यातून पहिल्या गुरुवारी आम्ही सेवा करतो आणि प्रकट दिनाच्या निमित्ताने इथं सप्ताह असतो आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही जे पहिल्यांदा जे स्वर्गंधा भजनी मंडळ त्यांचं भजन झालं आणि त्यानंतर आमचं श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ या भजनाने म्हणजे आमच्याच भजनाने सेवा केलेली आहे आणि दरवर्षी हा सप्ताह खूप जोरात असतो आणि सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी येऊन सेवा करतात. आणि तसं पाहिलं तर आपल्या तळेगावमधील खूप असं प्रख्यात हे श्री गजानन महाराज मंदिर आहे. या ठिकाणी ग्रंथाचं वाचन पण केलं जातं. श्री गजानन महाराजांचा ग्रंथ याचं पण वाचन या ठिकाणी होतं. तसंच या ज्या महिला आलेल्या आहेत या महिला पूर्ण भजन म्हणून परत आरती वगैरे होते. आरती वगैरे झाल्यानंतर प्रसाद वगैरे वाटप होतो. असं खूप छान सुंदर असा सप्ताह या ठिकाणी साजरा केला जातो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गणात बोते, गण गण गणात बोते. जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार. काय सांगाल आपण. नमस्कार सर, मी पद्मा भेगडे इथं तुकाराम नगरमध्येच राहते. इथं आमच्या परिसरात हे मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. इथं रोजची आरती असते 7 वाजता, सकाळी 11ला एक आरती असते. तर इथं ही सेवा करायची आम्हाला दरवर्षी संधी भेटते. काय सांगाल अजून. या ठिकाणी आल्यानंतर साहजिकच सगळं आपण देहवान हरपून हो 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 काय सांगू शकाल मंदिराबाबत, काय सांगाल. आणि मंदिरातलं इथं एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि अगदी शांत, मनाला असं भावणारं असतं. इथं येऊन बसलं की शांत वाटतं अगदी. बरं, आपल्या भजनी मंडळाबद्दल काय सांगाल. आमचं भजनी मंडळ जवळजवळ 17-18 वर्ष झालं तळेगावमध्ये आहे. म्हणजे आम्ही इथले स्थायिकच आहे. तर विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ असं आमच्या मंडळाचं नाव आहे. तर या ठिकाणी तुमची आजची सेवा होती. हो, इथं आज आमची सेवा होती. खूप आम्हाला चांगला प्रतिसाद इथल्या महिलांनी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी दिला. आमचं भजन त्यांना असं आवडलं. किती लोक आहेत आणि किती महिला आहेत असं काय सांगू. एक 17-18 महिला आहेत आमच्या. आता रोज कुठं असते आपलं सेवा अशी आम्ही कधीतरी प्रॅक्टिसला बसतो. कुठं असं काही कार्यक्रम असेल तर गणेश जयंती, दत्त जयंती, पौर्णिमा किंवा एकादशीला विठ्ठल मंदिरात अशी आमची सेवा असते ठिकठिकाणी. धन्यवाद सर.